बोदवड शहरातील प्रभाग क्रमांक 7 येथील नागरिकांना पाणी समस्याला सामोरे जावं लागत आहे। अशातच प्रभाग 7च्या नगरसेविका सौ पूजा संदीप पारदी यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांच्या या समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याबाबतचे नगरसेविका पूजा पारदी यांनी सांगितलेले आहे। वारंवार व तोंडी सूचना दिल्यानंतरही त्यांना या पाण्याबाबतची कुठल्याही प्रकारचे नियोजनाची माहिती देण्यात येत नसून सदर बाब ही गंभीर असल्याने आपणास त्वरित याबाबत माहिती न दिली गेल्यास तसेच प्रभाग क्रमांक 7ची समस्या न सोडवली गेल्यास जिल्हाधिकारी साहेबांकडे पिण्याच्या पाण्याविषयी होत असलेली दिरंगाई व राजकारणाविषयी लेखी तक्रार द्यावी लागणार असल्याबाबतचे नगरसेविका सौ पूजा पारदी यांनी सांगितलेले आहे। याबाबत स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन योग्य वेळी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, प्रभाग 7चे पाण्याचे प्रश्न सोडवावे अशी मागणी नगरसेविका सौ पूजा संदीप पारदी यांनी केलेली आहे। नमस्कार, मी पूजा संदीप पारदी, नगरसेविका प्रभाग क्रमांक 7 नगरपंचायत बोदवड। माझ्या प्रभागातील जनतेला विनाकारण पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून नगरपंचायत पाणी पुरवठा विभागाकडून जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरू आहे। आधी पाणी पुरवठा विभागाकडून पाणी सोडणाऱ्या वॉलमॅनची कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कोणते ठोस कारण नसताना किंवा पाणी सोडण्याआधी दुसऱ्या पर्यायी माणसाची व्यवस्था न करता त्या वॉलमॅनची दुसरी बदली करण्यात आली। या संदर्भात विभागात 5 डिसेंबर 25 ला लेखी निवेदन देऊन लेखी खुलासा मागितला। त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारचे उत्तर मिळाले नाही। परत मी 5/1/26 ला स्मरणपत्र देऊन त्यांना खुलासा मागितला। आजपर्यंत मला कार्यालयाकडून कोणत्याच प्रकारचे उत्तर मिळाले नाही। गेल्या 3 महिन्यापासून माझ्या प्रभागातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरत आहे। कर्मचारी या जनतेला त्रास देण्यासाठी राजकारण करत आहे। माझी आपल्या माध्यमातून माननीय मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की या कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 व महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त निधी अधिनियमानुसार नियमांचे पालन करीत नसतील किंवा हलगर्जीपणा करत असतील, अधिकाऱ्याचे आदेश न पाळत असतील तर शिस्त न पाळणे अशी वर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी व माझेच नाही तर संपूर्ण बोदवड शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या नियमासाठी चांगले कर्मचारी व उपाययोजना करावी। मंडळी, बोदवडकरांसाठी एकदम खुशखबर। आता लग्न, रिसेप्शन, बर्थडे पार्टी किंवा कोणताही खास सोहळा असो, जळगाव, नाशिक, मुंबईला धाव घेण्याची गरजच नाही, कारण बोदवडमध्येच सुरू झाली आहे अग्रवाल लॉन्स। भव्य, प्रशस्त आणि एकदम सुसज्ज इथे मिळतात लग्न समारंभ व जेवणासाठी स्वतंत्र मोठा आणि आकर्षक हॉल, फर्निचर युक्त 25 पेक्षा जास्त रूम्स, तेही अटॅच बाथरूम सह, गार्डन आणि मुलांसाठी खास प्ले एरिया, भरपूर पार्किंगची मस्त सोय, स्वच्छता आणि जनरल व्यवस्थापन सुविधा ऑन पॉइंट। तुमच्या खास दिवसाला करू शकता अजून खास, स्टायलिश, भव्य आणि सुंदर। पत्ता अग्रवाल लॉन्स, मलकापूर रोड, जय मातादी जिनिंग जवळ, बोदवड। संपर्क मोहित अग्रवाल। कॉल नाउ 9422922711 and 9370745705। शहरातील गच्ची ताब्याच्या घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर। असं वाटत नव्हतं मला की मी एवढ्या घरामध्ये ह्या कॉलनीमध्ये येऊ शकेल। आयुष्यात पण सोचलं होतं असं सुखी जीवनामध्ये जीवन जगून राहिलो आणि मी जयनगर म्हणजे आमचा खरंच जयच होऊन राहिला। शाळा जवळ आहे, बाजार जवळ आहे, विशेष म्हणजे असं कोण्याच गोष्टीचं असं वाटत नाही की आम्हाला दूर आहे का बुवा की दूर जावं लागेल असा विचारच येत नाही मनावर। अख्ख्या बोदवडमध्ये पाण्याचा काळ पडेल पण आमच्या जयनगरमध्ये इतकी सुविधा करून दिलेली आहे पाण्याची की रोज 1 तास प्रत्येकाच्या घरामध्ये बिगर मोटरनं आमची 1000 लिटरची टाकी भरते होय। कारण की एवढं म्हणजे कुठंच भेटणार नाही तुम्हाला, एवढी सुविधा कुठंच भेटणार नाही।